इतके सारे पापड आणि ते पण फक्त 1 किलो रव्यापासून, रवा भिजवण्यापासून, शिजवण्यापासून आणि पापड घालण्यापासून फक्त 1 ते सव्वा 1 तासामध्ये ही पूर्ण प्रोसेस होते. अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत. मिठाचं प्रमाण किती असावं, त्याच्यानंतर एवढ्या प्रमाणात किती पापड होतात. पापड उन्हामध्ये पण वाळवू शकता आणि फॅन खाली पण वाळवू शकता. अशी पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी शेअर केली. पहिल्यांदा जरी बनवत असाल ना, अगदी तुम्ही एकटे जरी असाल तरी ही रेसिपी बनवू शकता. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सर्वात आधी मी एका पातेल्यामध्ये एकदम बारीक म्हणजे 0 नंबरचा जो रवा असतो ना, तो रवा 1 किलो घेतलेला आहे. ह्या वाटीच्या साह्याने म्हटलात ना तर 5 वाटी रवा आहे. सर्व प्रमाण एकाच वाटीच्या साह्याने घ्यायचं आहे. तर 5 वाटी रवा घेतला आहे. हा रवा तुम्ही डायरेक्ट पण पाण्यामध्ये टाकू शकता, पण मी इथं रवा स्वच्छ व्हावा किंवा पापडला एक पांढरं शुभ्र अशी चकाकी यावी याच्यासाठी पाणी ॲड केलेलं आहे. आणि एक 10 मिनटं हे रवा असाच साईडला ठेवायचा आहे. 10 मिनिट झालं की याचा जो वरचा काळपटपणा असतो तो वरती आलेला आहे. तर हे सर्व पाणी काढून घेऊया. तर अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे. तर आता आपण रवा साईडला ठेवूया. याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला सांगते. जो घरामध्ये पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने सर्व प्रमाण घेतलं आहे. 4 चमचे पापडखार घेतलेला आहे. याच्यापेक्षा जास्त प्रमाण घ्यायचं नाही आहे, कारण हे परफेक्ट प्रमाण आहे. 4 चमचे मीठ आणि 4 चमचे जिरे घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतली 1 वाटी, स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची. मिठाचं पापड खारचं आणि जिऱ्याचं प्रमाण एकदम योग्य आहे. जास्त केलं तर पापड खारट वगैरे होऊ शकतात. ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने पाणी घेतलेलं आहे 35 कप. एका वाटीसाठी 7 कप पाणी घ्यायचं आहे, म्हणजे 7 5 35 बरोबर 35 कप पाणी घेतलं. 1 वाटी रवा 7 वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यामध्ये पापड खार टाकूया 4 चमचे, 4 चमचे मीठ, 4 चमचे जिरे टाकायचे आहेत आणि कोथिंबीर जी आहे ती आत्ता टाकायची नाही, सर्वात एंडला टाकायचे. पाण्याला उकळी येण्यासाठी परात ठेवली आणि 1-2 मिनटं फक्त हे पाणी उकळून घ्यायचं आहे, म्हणजे जिऱ्यामध्ये जे कच्चापणा असतो तो निघून जाईल. पाण्याला उकळी आलं की एका हाताने रवा टाकायचा आहे आणि दुसऱ्या हाताने अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. मी इथं जिऱ्याचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर पापड पांढरे हवे असतील तर तुम्ही या ठिकाणी तिळाचा वापर केला तरीही चालेल, पण जिऱ्यामुळे ना एक जिरा पापड जी असते ना ती चव खूप छान येते. त्याच्यामुळे मी जिऱ्याचा वापर केलेला आहे. खूप छान अशी चवीला लागतात. तर एक 10 मिनटं कंटिन्यू गॅस मोठा करून मी अशा प्रकारे हे शिजवून घेतलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे एक 10 ते 12 मिनटं झालेले आहेत. अशा प्रकारे दाटसरपणा आला. गॅस मोठा होता, आता मीडियमवरती करायचं आहे. याच्यावरती परात झाकायचं आहे आणि दर 1-2 मिनटाने याचं जे मिश्रण आहे ते मिक्स करायचं आहे आणि परत परात झाकायचं आहे. 2 मिनटाने परत मिक्स करायचं, परत झाकायचं. असं 10 ते 12 मिनटं ही प्रोसेस करायची. असं कंटिन्यू परत 10 मिनटं आपल्याला हे रव्याचं जे आपण बॅटर तयार केले ते मिक्स करते. अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी दाखवली. तर आपण हे शिजवून घेऊया. मीठ आता जरी तुम्हाला कमी लागत असेल ना, पण हे तळल्यानंतर ना तळणीचे जे पदार्थ असतात किंवा पापड चकली वगैरे असतात ते स्टार्टिंगला मीठ कमी लागतं, पण जेव्हा तळल्यानंतर ना त्याला मिठाचं प्रमाण जास्त प्रमाणात लागतं. त्याच्यामुळं स्टार्टिंगलाच मीठ जे आहे ते कमीच प्रमाणात वापरायचं आहे. 5 वाटी मी इथं रवा घेतला आहे आणि 5 वाटी रव्यासाठी 7 वाटी पाण्याचं प्रमाण ठेवलं आहे, म्हणजे 1 वाटी रव्यासाठी 7 वाटी पाणी प्रमाण घेतलं आहे. अशा प्रकारे आपलं जे पीठ आहे ते शिजलं गेलेलं आहे. रव्याचं शिजवण्यासाठी स्टार्टिंगला मोठा गॅस करून मी 10 ते 12 मिनटं शिजवलं आहे. नंतर मीडियम गॅस करून परत 2-2 मिनटाला झाकून उघडून अशा प्रकारे एक 10 ते 12 मिनटं, जवळपास 20 ते 22 मिनटं हे मी पूर्णपणे आत्तापर्यंत प्रोसेस शिजवण्याची केलेली आहे. तर ताटामध्ये थोडं बॅटर टाकल्यानंतर ते जास्त पसरत नाही आहे, म्हणजे आपलं या ठिकाणी हे पापड घालण्यासाठी पीठ तयार आहे. तर आता
वरती चकाकी पण आलेली आहे. मी गॅस बंद करते. गॅस बंद केल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि सर्व मिक्स करून घेतलाय. कोथिंबीर टाकताना थोडासा व्हिडिओ स्किप केलाय, फक्त गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर टाकायची. तर यामधलं थोडं थोडं पीठ मी या पातेल्यामध्ये काढून घेते, कारण हे मिश्रण थंड होईल म्हणून. जास्त पण आपल्याला थंड करायचं नाही पापड घालण्यासाठी, किंवा जास्त पण गरम ठेवायचं नाही, अगदी कोमट ठेवायचं आहे. आणि हे पापड सोडताना जर तुम्हाला हे मिश्रण जास्त घट्ट वाटलं ना तर एखादा वाटीभर गरम पाणी घालायचं आणि 2 मिनटं गॅसवरती मिक्स करायचं आहे. म्हणजे जास्त जर घट्ट वाटलं तर मी बाहेर बाल्कनीमध्ये हे पापड वाळू घालते. पेपर उडू नये किंवा कागद अंथरलेला उडू नये त्याच्यासाठी साईडने थोडेसे बरण्या वगैरे ठेवल्यात, कारण वारं जास्त होतं. तुम्ही उन्हामध्ये पण सुकवू शकता किंवा फॅन खाली वाळायला घातलात तरीही चालेल. तर इथं बॅटर घेतलेलं आहे, जे आपण छोट्या पातेल्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे. त्याच्याने फक्त एकच पळी टाकायचं आहे. मेन महत्त्वाची टिप्स म्हणजे हे पापड करताना जास्त प्रमाणात आपल्याला हे मिश्रण पसरवायचं नाही आहे. टाकल्यानंतर ना अगदी थोडंसं पसरवायचं आहे, अगदी थोडंसं. कारण हे आत्ता जरी तुम्हाला पापड जाड दिसत असतील ना तर तळल्यानंतर ना खूप कागदासारखे पातळ होतात, खूप पातळ होतात. अगदी थोडंसं पसरवायचं आहे. जेवढं तुम्ही पापड जाड ठेवचाल तेवढे व्यवस्थित होतील आणि हे पापड तुटणार नाही आहेत. छोटे छोटे काही टिप्स सांगितलेले आहेत. जेवढं तुम्ही मिठाचं प्रमाण कमी घेचाल तेवढं तळल्यानंतर योग्य प्रमाणात याची चव येईल. दुसरी टिप्स म्हणजे जेवढं तुम्ही मीडियम किंवा लो फ्लेमवरती हे रवा शिजवून घेईल तेवढं त्याला चकाकी छान येईल आणि पापड छान असे टेस्टला लागतील. तिसरी टिप्स म्हणजे पापड आपल्याला थोडेसे जाड प्रमाणातच घालायचे आहेत, जास्त पातळ वगैरे घालायचे नाहीत. जेवढे जाड घालचाल तेवढे व्यवस्थित होतील आणि तळल्यानंतरनं पण हे पापड अगदी पातळ होतात, काही प्रॉब्लेम नाही जाड झाले तरी. तर हे पापड मी अशा प्रकारे घालून घेते. जेवढं प्रमाण दाखवलं आहे त्याच्यामध्ये एक एक पळीनं माझे 220 पापड झालेले आहेत. हे पापड मी सकाळी लवकर वाळायला घातले होते, तर दिवसभर वाळवलेत आणि परत दुसऱ्या दिवशी 2 तास उन्हाला वाळवलेत. एक दिवस हवेमध्ये सावलीला आणि 2 तास उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. हे पापड करण्यासाठी 1 वाटी रवा 7 वाटी पाणी असं प्रमाण घ्यायचं. पाण्यामध्ये रवा टाकायचं, नंतरनं पापडखार, जिरे आणि मीठ टाकायचं, शिजवून घ्यायचं चांगल्या प्रकारे 20-22 मिनिट तरी. आणि नंतरनं कोमट झालं की पापड वाळायला घालायचेत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, जास्त काही सामान वगैरे लागत नाही. बघू शकता मी घालताना जरी मी जाड पापड घातले असले तरी आता पूर्णपणे कागदासारखे पातळ दिसत आहेत. याच्यामधून माझे बोट दिसत आहेत, याच्यातूनच तुम्हाला अंदाज येत असेल तर हे पापड किती पातळ झालेले आहेत. अगदी तुटण्याचे चान्सेस नाही आहेत. तेल चांगलं गरम केलं आहे आणि त्याच्यामध्ये पापड टाकलेले आहेत. तर हे पापड तळून दाखवते, तेलकट वगैरे होत नाहीत. तर अशा प्रकारे अगदी थोडेसे पांढरे आणि पिवळसर असा कलर आलेला आहे. मी जिऱ्याचा वापर केला आहे, तुम्हाला हवा असेल तर तीळ टाकू शकता. आणि तीळ पण टाकायचं नसेल तर पूर्णपणे प्लेन पापड एकदम पांढरे शुभ्र पण होतात. तर हे पापड काढून घेऊन दुसरा पण पापड मी इथं तळून दाखवते. याच्या आधी पण मी खिचिया पापड, त्याच्यानंतर चकली, साबुदाण्याचे पापड, बरेचसे उन्हाळी पदार्थ शेअर केलेले आहेत, सांडगे वगैरे. ते पण व्हिडिओ एकदा नक्की बघा. कमी साहित्यात झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने व्हिडिओ शेअर करतो. हे आत्ता आपले तळलेले पापडची साईज आणि हे जे न तळलेले पापड आहेत त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल कितपर्यंत आपले हे पापड फुलतात. त्यामधला एक पापड तुम्हाला तोडून दाखवते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची ही रेसिपी कशी वाटली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल